राणा, ए राणा, बाळा उठतोस ना ग? शाळेला जायचंय ना ग? आई झोपू दे की, झोपणं झाले ग. असं म्हणून कसं चालेल? तू आज शाळेला जाणार म्हणाला होतास ना ग? चल उठ लवकर. अगं झोपू दे की, जातो की नंतर ना. आता नाही उठलास तर मी निघून जाईन बघ, आणि परत कधीच तुझ्याबरोबर बोलणार नाही. नाही नाही, उठतो जातो, पण तू कुठे जाऊ नकस. झाली का झोप? आजपासून शाळेत जायचंय, लक्षात आहे ना? जाणार आहे, पण ती आई आई सोडून गेली. तसं तुम्ही तर सोडून जाणार नाही ना मला? नाही, कधीच नाही. काय खोकायला काय झालंय? काही नाही, जरासा खोकला झाला. जरासं कसा बघू? हो बसा तुम्ही इकडे, बसा बसा. ते सोडा. हे काय अहो, अंग तापलंय की तुमचं? तुम्ही आजचा दिवस आराम करते, शाळेचं उद्या बघू. अजिबात नाही. मला काही झालं नाहीये, उगाच कारण काढू. अहो कारण नाही काढताय मी, खरंच सांगतोय. आणि एका दिवसानं काय फरक पडतोय? मला फरक पडतोय. आजच्या आजच तुमची शाळा सुरू व्हायला हवी. अहो पण माझा ऐका तर. अजिबात नाही. शाळा बुडवायची नाही म्हणजे नाही. अहो पण एका दिवसानं काय फरक पडतोय? तुम्ही आवरायला घ्या, मी खाली जाते. तुम्ही तोपर्यंत आवरा, मी तुमचं आंघोळीचं पाणी काढून देऊ. अहो पण ऐका तर माझं. आले. अहो चल राणा, आजपासून तुला शिकायलाच पाहिजे. आवर बिगी बिगी. अहो अहो तुम्ही कशाला आज्ञान करताय? इकडे या. अहो इकडे या. अहो या इकडे. अहो अहो आधी एक तर तुम्हाला खोकला झालाय, दुरांना आणखीन वाढायचा. समजा मी करतो, तुम्ही जाऊन आराम करा. अहो नको, तुम्ही एवढं माझ्यासाठी शिकायला तयार झालात म्हणल्यावर मी इतकं करूच शकते ना. सर का? नाही नको. अहो आजकाल लय गोड बोलायला लागलेत. का? आधी काय कडू बोलत होते? नाही, तसं तुम्ही गोडच बोलता म्हणा. आज जरा जास्तच बोलते ना. बायकोचा ऐकणाऱ्या नवऱ्याला मस्का मारते जरा. चांगलंय की मस्का. जा आवरून घ्या तुम्ही. तुम्ही या इकडे. इकडे या. अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला मी करतो म्हणून? तुम्ही बिना आपल्याच मनाचं खरं करता बघा. आता काय झालं असतं तर गजीवाला घोर लावता तुम्ही. अरे काय झालं? नाही काही नाही. काय कसं नाही? अगं आग लागली पदराला. अरे देवा, बघू. अहो नाही, एवढं काही नाही झालंय.
हे उगीच काळजी करतात. उगा कुठं आग लागली का नाही? हो पण नाही ना झालं काही. अहो मी होतो म्हणून काय झालं नाही, आणि मी नसतो तर लय वाईट झालं असतं बघा. राणा भाऊजी तुम्ही होता म्हणून बरं झालं हो. जाऊबाई असं पाण्याशी नागीशी खेळायचं नसतंय हो. किती वेळा सांगायचं तुम्हासनी. अंजली अगं खोकायला काय लागलीस? गोदक्का अगं सकाळपासून खोकायल्यात आणि अंग बी तापले. अंजली ती कामं नंतर कर, तू चल बघू आधी आराम कर. अहो नाही गोदाक्का, जराशी कणकण आहे. थोडासा आल्याचा चहा प्यायला ना की होईल बरं. आल्याचा चहा पी आणि मग बाकीची कामं कर. हो अहो तुम्ही आवरा पटकन. आज शाळेत जायचं आहे नक्की? चल. खरंच हो राणा भाऊजी, तुम्ही होता म्हणून लई बरं झालं बघा. बरं आवरा आता लवकर. शाळा शिकायला जायचंय ना हो तुम्हासनी. आणि हा शाळेला जायच्या आधी तुमच्या हातावर दही द्यायचंय, विसरू नकासा. तुम्ही शाळा शिकणार म्हणल्यावर आम्हासनी लई खुशी झाली बघा. कसलं खोटं बोलता हो तुम्ही? तुम्हाला कधी खुशी झाली? खऱ्याची दुनिया राहिली नाही चंदे आता. आपण जर खोटं बोललो तरच आपलं खरंय बघ. आणि आता तू बघ, या ठोकळ्याची शाळा सुरू होण्याच्या आधीच कशी बंद करतो आम्ही ते. आव ताईसाहेब, भांडणाचा भडका उडवून देणार होता तुम्ही, ते तर जमलं नाही तुम्हाला. आणि म्हणे उलट प्रेमाचा भडका उडालाय ते लई चांगलं झालंय. आता याच प्रेमाचा भडका वापरून या ठोकळ्याची शाळा आम्ही कशी बंद करतो ते जरा बघ तू. कसं कसं ताईसाहेब? तुला सांगितलं का नाही की आमची कामच होत नाहीत बघ चंदे. आता डायरेक्ट शाळा बंद झाली की बघायचं. राणादा झाली समती तयारी? वय झाली. बरं वहिनी कुठे आहेत? यायले आवरून येतो म्हणले. मी आता वर दही घेऊन येते. हा काय राहणार कुठं चाललायसा? फिरायला चाललोय. फिरायला? आम्हाला माहिती आहे शाळेला चाललायसा ते. माहिती आहे तर मग कशाला विचारतोय? तसं नव, तुमच्या तोंडात ऐकायचं होतं म्हणून विचारलं. होय काय? होय. ते माझंच मला काय सुधारणा आलंय आणि तुम्ही समजे खुश होत आहेत काय? तुम्ही पण जा. तयार आहे का विद्यार्थी? होय. ते सॉरी बरं का, मग अशी चुकलंच माझं. तुमच्यावर ओरडायला नाही पाहिजे होतं. आता शाळेत चला, तिकडे मी तुमच्यावर ओरडणार आहे. झाली पिट्टमपाट? ओरडा की. नाही नको. अहो तिकडे समजा बायका असणार, ते त्यांच्या समोर नका ओरडू. बरं ठीक आहे, नाही ओरडणार. आता चला लवकर, उशीर झाला. अहो थांबा. अहो ते वहिनी हातावर दही द्यायला येणार आहे. काय आज पहिला दिवस आहे ना व, तर चांगला गेला पाहिजे ना. पण अहो उशीर होतोय, चला ना. तुम्हाला बरं नाही वाटत काय? ती पाय तर आज शाळेचं जाऊ द्या, उद्या बघू. अजिबात नाही. सगळ्या बायका वाट बघत असतील, आपण निघूया. मग तुम्ही वा पुढं, ते मी मागून दही घेऊन येतो. नको, तुम्ही पण चला ना. नाही नको, तुम्ही वा पुढं. ते तुमच्याबरोबर शाळेत यायला मला कसं तरी वाटते. हो आज काय पहिल्यांदा येणार आहात का माझ्यासोबत? नाही तसं नाही, पण विद्यार्थी म्हणून तर पहिल्यांदाच येतोय ना व. तुम्ही वा की पुढं, मी येतो पटक दिवशी. पण तुम्ही शाळेला सुट्टी घेतलीत तर? नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही वा, मी आलोच. बघा नाही तर रागवीन तुमच्यावर. अहो येणार की, न यायला कारणच नाही. तुम्ही जाऊ पुढे. लवकर या.
हा राणा भाऊजी, जाऊबाईंचा खोकला लईच वाढलेला दिसतोय. वय सकाळपासून सुरू आहे. नाही पण काही बी म्हणा, तुम्ही ते शिकण्याचं मनावर घेतलं ते लई चांगलं झालं बघा. दही चंदे, अगं दही घेऊन ये पटकन. कधीपासून सुरू झालाय खोकला? सकाळपासून. काय तर बाई दुखणं. आता बघा, नेमकं तुमचा आज शाळेचा पहिला दिवस आणि जाऊबाईसनी खोकला सुरू झाला. तुमच्या शाळेचा टेन्शन मुळे तर झाला नाही ना ग? नाही, आज अचानकच सुरू झाला म्हणून म्हणलं. नाही म्हणजे तसं काही नसल बी म्हणा. तुम्हासनी खरं सांगतो राणा भाऊजी, आज जर आमच्या सासूबाई असत्या का नाही, त्यासनी लय आनंद झाला असता बघा. जाऊबाईसनी जसं वाटतंय का नाही तुम्ही शिकावं शिकावं, तसंच आमच्या सासूबाईंना बी वाटायचं तुम्ही शिकावं म्हणून. पण नेमकं खोकल्यानं घात केला बघा. काय सर, हे घे दही. काय गे चंदी, दिसभर नुसती घरभर उंडरत असतीस. जरा कधीतरी सकाळी लवकर उठावं, बंब चालू करावा. आज सकाळी बंब पेटवताना जाऊबाईंचा पदर पेटला, काही झालं असतं म्हणजे? आज राणा भाऊजींच्या शाळेचा पहिला दिवस आहे, असं भलतं सलतं काय होणं बरोबर आहे काय? आव पर ताईसाहेब, थोरल्या ताईसाहेब तर रोजच पेटवतात की बंब. मग आजच काय झालं कुणास ठाव? आता आजच काय झालं आम्हाला बी माहित नाही, पण ते काय नाही, उद्या सकाळपासून तू बंब पेटवायचा. राणा भाऊजींच्या शाळेमुळं आमच्या जाऊबाईसनी काही झालेलं आम्हाला खपायचं नाही. जाऊ द्या, तुम्ही दही घ्या बरं राणा भाऊजी. माझ्या शाळेमुळं काय? सांगू काय, ते तुमची शाळा म्हणलं का नाही राणा भाऊजी की काय ना काहीतरी होतच असतंय बघा. तुमच्या लहानपणी आमच्या सासूबाईंचं असं झालं, आणि आता आज जाऊबाईसनी खोकला काय सुरू झाला. नेमका आजच त्यांचा पदर काय पेटला. नाही म्हणजे हे समजा खरं नसतंय हो राणा भाऊजी, पण जीवाला असा घोर लागून राहतोय बघा. आम्ही काय बोलायलोय, तुम्ही दही घ्या बरं, दही घ्या. आव नाही ताईसाहेब, योगायोगाच्या गोष्टी असतात. आमच्या तात्याने की नाही एक गाडी घेतली होती. त्या गाडीचा आधी 4-5 ऍक्सिडेंट झालत. लई जणांनी सांगितलं आमच्या तात्यासनी की घेऊ नका, तरी बी तात्याने घेतलीच गाडी. आणि काय झालं, 8 दिवसात ऍक्सिडेंट झाला. आणि काय 1 महिना दवाखान्यात. ती गाडीच अपशकुनी होती बघा. अगं बाई, गाडीचं वेगळं असतंय, शाळेचं वेगळं असतंय. ते काय नाही राणा भाऊजी, आपण आपलं काळजी घेतलेली बरी. आणि आता तुम्ही शिकणार आहे नवं, तेव्हा जाऊबाईंची नीट काळजी घ्या. हा, उग काही भलतं सलतं भयानक. हे काय खोकायला काय झालंय? हे काय अहो, अंग तापलंय की तुमचं? हे बघा, तुम्ही आजचा दिवस आराम करा, ते शाळेचं उद्या बघू. दही घेतायसा ना? नाही वहिनी, तुम्ही म्हणताय ते समजा बरोबर आहे. आधी कधी काय झालं नाही, आज कसं काय झालं? ते सकाळपासून माझ्या डोसक्यात बी येत होतं, पण आता समजा कळलंय नव तुम्हासनी. म्हणून सांगतो राणा भाऊजी, अहो ईशाची परीक्षा घेऊ नये म्हणत्या तो. नाही आता तुम्ही जाऊबाईसनी शब्द दिलाय,
आम्ही कोणत्या तोंडानं सांगणार तुम्हाला शिकू नका म्हणून? पण तुम्ही जर त्यासनी शब्द दिला नसता तर आम्ही तुम्हाला शाळेकडे फिरकू बी दिलं नसतं बघा. खरंच. जाऊ दे आता, त्या समजाचा काय उपयोग आहे? तुम्ही दही घ्या. नाही वहिनी, माझ्या शाळेपेक्षा अंजलीबाईंचा जीव महत्वाचा आहे. आईचं तसं झालं, आता परत तसा डाग नको माझ्यावर. पण मग जाऊबाईसनी काय सांगणार तुम्ही? हॅलो, कुठे येत आहे ना? ते मला शिकायला जमणार नाही आणि मला शिकायचं बी नाही. राणा, तू अजून इथंच आहेस होय? शाळेला जायचं नाही? अंजली कुठं आहे? अरे मी काय विचारते, अंजली कुठं आहे? त्या गेल्या पुढं. आणि तू मागं राहिलास होय? अरे उठ लवकर, जा शाळेला. ती वाट बघत असेल की तिथं. नाही नाही काय? चल उठ, जा. अरे असं घाबरायचं नसतंय शाळेला. काय झालंय राणा? काय नाही. मग तू का जात नाही शाळेला? मला नाही जायचंय. हे बघ राणा, उगा हटवादीपणा करू नकस. सांगून ठेवते तुला, तू उठ आणि शाळेला जा आधी. गोदाक्का, अहो तुम्ही तरी कशापायी हटवादीपणा करायला सा? ते नाही म्हणायलेत नव, मग कशापायी बळजबरी करायला सा? पर तो शाळेला जाणार असं म्हणला होता. आता नाही म्हणायलेत नव ते. हे बघा, तुम्ही इथं थांबू नका. जावा बरं तुमच्या कामाला. उगा इथं थांबून त्यासनी पिडत बसू नका सा. निघा. अहो पिडत नाही, सांगायला लागले. काही सांगू नका. मग राणा भाऊजींच्या मनात नाही जायचं तर नाही जायचं. निघा. आईसारख्या गोदाक्कांवर आज आम्ही आवाज चढवला नाही, पण तुमच्या भल्यासाठी आम्ही किती बी वाईटपणा घेऊ. तुम्हासनी शाळेसाठी जबरदस्ती करायला होत्या म्हणून आमचा आवाज चढला. पण चुकला आमचं. लई मनाला लागलं बघा आमच्या. वहिनी, तुम्ही लई मनाला लावून घेऊ नका सर. जाऊबाईंच्या जीवावर बेतू नये म्हणून आम्ही दुनिया संकट वैर घ्यायला तयार आहे. पण तुम्ही बी आता डचमळू नका सा. जाऊबाई किती बी म्हणू द्या, पण तुम्ही शाळेचं तोंड बी बघायचं नाही. नाहीच जाणार मी. हे काय नवीनच? चला, न्यायला आली आहे मी तुम्हाला. काय झालं? मगाशी फोनवर येणार नाही असं का म्हणालात? आहोत, चला लवकर, सगळे वाट बघतायत तिकडे. काय झालंय? मला काही सांगणार आहात का? तुमच्या जीवाला बरं वाईट झालेलं मला अजिबात चालणार नाही. हे कसं सांगायचं तुम्हाला? मला नाही शिकायची शाळा. का? ते विचारू नका. आता थोड्या वेळापूर्वी तर हो म्हणत होतात आणि असं अचानक काय झालं? सांगा ना राणाजी, काय झालंय? अहो मला खरंच शिकायचं नाही. पण का?
ते विचारू नका. नाही, आधी मला कारण सांगा, मी त्यावर काहीतरी उपाय काढते. अचानक काय झालं? तयार झालेले राणाजी नकार का देतायत याला? नक्की कोणी काय सांगितलंय?